पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये जर तुम्ही वाट बघत असाल तर या शेतकऱ्यांना आता हे 4,000 रुपये मिळणार नाही असं सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे शेतकऱ्यांना सांगण्यात आलं आहे। त्याचं कारण म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी मागच्या वेळी फसवणूक करून पीएम किसानचे व नमो शेतकरी योजनेचे हप्ते घेतल्याचं आता लक्षात आल्याने सरकारच्या माध्यमातून आता अनेक शेतकऱ्यांना यामधून वगळण्यात आलं आहे। आता यामध्ये जवळजवळ 3 ते 4 लाख शेतकरी आता पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून बाहेर काढले गेले आहेत। याची अपात्र यादी देखील आता सरकारच्या माध्यमातून आता आलेली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आतुरतेने पीएम किसानची व नमो शेतकरी योजनेच्या पैशांची म्हणजेच 4,000 रुपयांची वाट बघत असाल तर तुमच्यासाठी आता एकदम वाईट बातमी या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून समोर आली आहे। आता या 3 ते 4 लाख शेतकऱ्यांचं आता त्या ठिकाणी पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ हा कायमचा बंद करण्यात आला आहे। त्याचं कारण म्हणजे एका शेतकऱ्याने मागच्या वेळी जो पीएम किसानचा 19वा हप्ता मिळाला तर त्या ठिकाणी 15 अर्ज एकाच शेतकऱ्याने त्या ठिकाणी वेगवेगळ्या बँकेचे खाते उघडून त्या ठिकाणी आता भरले होते आणि अशा प्रकारचे 15 शेतकऱ्यांचाच एकच व्यक्ती त्या ठिकाणी लाभ घेत होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो शेतकरी हा शेतकरी सुद्धा नव्हता। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून कडक नियमावली आता या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही पीएम किसानचा आधी लाभ घेतला असेल, नमो शेतकरीचा आधी लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना या ठिकाणी आता आलेली आहे। केंद्र सरकारची योजना आहे ती पीएम किसान योजना, आता ही नरेंद्र मोदी चालवतात आणि आपल्या राज्याची नमो शेतकरी योजना ही आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चालवतात। यांच्या माध्यमातून 4 महिन्यातून तुम्हाला 2-2 हजार रुपये या ठिकाणी देत असतात। परंतु आता अनेक शेतकरी यामधून आता वगळण्यात येणार आहे। त्यामुळे कोणकोणत्या शेतकऱ्यांना आता हा त्या ठिकाणी पीएम किसानचा 20वा हप्ता व नमो शेतकरीचा 7वा हप्ता येणार नाही याची यादी सुद्धा आता जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे तुम्हाला जर पीएम किसानचा व नमो शेतकरी योजनेचा हप्ता जर पाहिजे असेल तर आता येणार का नाही यावर आता मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघा कोणाकोणाला यामधून अपात्र केले जाणार आहे याची लिस्ट सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आली आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना यामध्ये काही नवीन पात्रता लावण्यात आल्या व त्या ठिकाणी राज्याची योजना नमो शेतकरी महासन्मान निधी योजना यामध्ये सुद्धा काही पात्रता सरकारच्या माध्यमातून आता लावल्या गेल्या आहेत, ज्यामधून तुम्हाला आता अनेक शेतकऱ्यांना यामधून बाहेर काढलं जाणार आहे। अपात्र यादी देखील तुम्हाला या ठिकाणी आलेली आहे, तुम्हाला ती यादी पुढे सांगणार आहे। बघा आता बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये सरकारने आता चेकिंग करायला सुरुवात केली आहे। कारण एक शेतकऱ्याने तो शेतकरी व्यक्ती नसून सुद्धा 15 अर्ज पीएम किसानचे त्या ठिकाणी भरले होते आणि वेगवेगळ्या बँकेमध्ये त्या ठिकाणी 15 बँकेमध्ये 15 त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे लाभ त्याने घेतल्याचं आढळलंय। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून हप्ता येण्यासाठी सुद्धा थोडं चेकिंग करूनच येणार आहे। लवकर त्यासाठीच तुम्हाला हप्ता हा सरकारच्या माध्यमातून सोडला जात नाही आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही आतुरतेने जर नमोचे 2,000 येतील आणि पीएमचे 2,000 येतील असं जर वाट बघत असाल तर अनेक शेतकऱ्यांना हा लाभ आता सरकार सोडणार नाही। त्याचं कारण म्हणजे आता पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजना यामध्ये जे घोटाळे झाले, यामध्ये ज्या फसवणुका झाल्या तर आता स्पष्टपणे आता हे पूर्णपणे आता बाहेर काढलं जाणार आहे आणि अनेक शेतकऱ्यांना यामधून बाहेर काढूनच योग्य ते जे शेतकरी आहेत त्यांनाच लाभ आता मिळणार आहे। त्यामुळे कोणकोणत्या शेतकऱ्यांना आता हा लाभ मिळणार नाही हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे नेमकं तुम्हाला आता हप्ता कधी येणार याची तारीख सुद्धा फिक्स, खरोखरची तारीख तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्यात येणार आहे। अनेक त्या ठिकाणी जण म्हणत असतात की आज येईल पैसे, उद्या येतील पैसे, अशा प्रकारच्या अफवा त्या ठिकाणी सगळीकडे पसरल्या आहेत। परंतु अजून पीएम किसान योजनेचा हप्ता त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता अजून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला नाही। याची सरकारने ऑफिशियल काय सांगितलंय, नेमकं कोणत्या तारखेला खरोखर हप्ता तुम्हाला मिळणार आहे याची तारीख देखील पुढे सांगणार आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून 2 याद्या जाहीर करण्यात आल्या। त्यामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांची यादी एका बाजूला आणि त्या ठिकाणी अपात्र केलेल्या शेतकऱ्यांची यादी दुसऱ्या बाजूला
अशा प्रकारच्या 2 याद्या लागलेल्या आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही नेमकं आता यासाठी पात्र होणार का अपात्र होणार हे सुद्धा महत्त्वाचं आहे। त्याचं कारण म्हणजे सरकारने आता त्या ठिकाणी फसवणुका टाळण्यासाठी आता या ठिकाणी नवीन नियमावली त्या ठिकाणी जाहीर केली आहे। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारला हे आता आढळून आलंय, सर्वांनी कान देऊन ऐकायचं आहे, तुम्ही यासाठी पात्र ठरणार का नाही याची यादी तुम्हाला पुढे सांगण्यात येणार आहे। आता 2025चा म्हणजे 24 फेब्रुवारीला PM किसानचा 20व्या हप्त्याचे 2000 रुपये तुमच्या बँकेमध्ये जमा झाले। तर त्यावेळी काय झालं, अनेक शेतकऱ्यांना हा हप्ता त्या ठिकाणी बँकेमध्ये पेंडिंग राहिला होता। त्याचं कारण म्हणजे आता बघा, काही बँकांचे IFSC कोड त्या ठिकाणी बदलण्यात आलेत, त्यामुळे तुमच्या बँकेमध्ये सुद्धा IFSC कोड त्या ठिकाणी बदलला गेलाय का काय हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे। कारण यावेळी हप्ता हा तटू शकतो। त्या ठिकाणी अपात्र यादी आणि पात्र यादी या ठिकाणी आता जाहीर केलेली आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये काय झालेलं आहे, कोणकोणते शेतकरी अपात्र होणार हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। तुम्ही पात्र आहात की अपात्र होणार हे सुद्धा तुम्हाला लगेच आता पुढे समजणार आहे। आता सरकारने ज्यावेळी चेकिंग केली त्यावेळी सरकारच्या असं पण लक्षात आलं आहे की आपल्या राज्याच्या साईडची राज्ये म्हणजेच उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, त्या ठिकाणी मध्य प्रदेश असेल, तर या राज्यामधून आता आपल्या राज्यामध्ये त्या ठिकाणी बिल्डिंग बांधण्यासाठी, इतर घरांची कामे करण्यासाठी, जगण्यासाठी आपल्या राज्यामध्ये येत असतात। आणि त्या लोकांनी काय केलंय की थोडीफार जमीन घेतलेली आहे, तसेच त्यांनी अशा प्रकारची सुद्धा चुकी केल्या की त्यांनी रस्त्याकडेची जमीन त्या ठिकाणी दाखवल्या, गायरान जमीन दाखवल्या, कॅनलच्या साईडची जमीन दाखवल्या, अशा प्रकारची खोटी जमीन दाखवून त्यांनी PM किसानचा व नमो शेतकरीचा आतापर्यंत लाभ घेतल्याचं आढळलंय। त्यामुळे सरकारने खबरदारी म्हणून आता त्या ठिकाणी नवीन नियमावली जाहीर करण्यात आल्या आणि अनेक शेतकऱ्यांना यामधून वगळण्यात आले। 3 ते 4 लाख शेतकरी यामधून बाद करण्यात आले। आतापर्यंत तुम्हाला वाटत असेल की नमो शेतकरी व PM किसानचा हप्ता येण्यासाठी एवढा लेट का झाला, तर याचं खरं कारण म्हणजे सरकारने चेकिंग सुरू केली होती की नेमकं योग्य त्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये हे पैसे जावेत, यासाठी सरकारने चेकिंग करायला सुरुवात केली होती। आणि खरोखर ही चेकिंग आता त्या ठिकाणी संपत आल्याचं पाहायला मिळतंय। यामधून त्या ठिकाणी आता स्पष्टपणे झालेलं आहे की हे 5 ते 4 प्रकारचे शेतकरी वगळून फक्त याच शेतकऱ्यांना हा लाभ आता मिळणार आहे। म्हणजे कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा लाभ आता सरकार देणार नाही याची यादी देखील आता पुढे सांगणार आहे। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सगळ्यात पहिल्यांदा त्या ठिकाणी कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत हे तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर लगेचच तुम्हाला कोणकोणत्या शेतकऱ्यांना अपात्र केलं जाणार आहे आणि कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना यासाठी इथून पुढे पात्र ठरवलं जाणार आहे याची यादी देखील तुम्हाला आता पुढे सांगणार आहे। आता बघा, या ठिकाणी तुम्हाला जर या 5 पैकी एका जरी बँकेत जर तुम्ही खातं खोलून PM किसान व नमो शेतकरी योजनेसाठी तुम्ही त्या ठिकाणी आता बँकेचं खातं दिलं असेल आणि आधार कार्डला EKYC तुम्ही केले असेल तर तुम्हाला हा हप्ता येणार आहे, काही काळजी नाही। परंतु कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र केले हे तुम्हाला पुढे समजणार आहे। बघा, आता बँका सरकारच्या माध्यमातून जाहीर केल्या ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, त्या ठिकाणी बँक ऑफ इंडिया, त्यानंतर पोस्ट ऑफिस बँक, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा जिल्हा सहकारी बँक। या बँकेमध्ये सर्वात पहिल्यांदा PM किसानचा व नमो शेतकरीचे पैसे सगळ्यात पहिल्यांदा येत असतात असं सांगण्यात आले। त्याचं कारण म्हणजे सर्वात जास्त शेतकरी यामध्ये खाते उघडून ठेवले आहेत। आता बघा शेतकरी मित्रांनो, नेमकं कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना यामधून आता बाहेर काढलं जाणार आहे, कारण यामध्ये सर्व शेतकऱ्यांना आता हा हप्ता मिळणार नाही। सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुमचं यामध्ये आता बघा, सर्व शेतकऱ्यांना तातडीची सूचना देण्यात आल्या की आधार कार्डवरील तुम्ही EKYC करून ठेवल्या का बघा। म्हणजे काय केले, आधार कार्डवरील नावे त्या ठिकाणी चुकलेले आहेत, जन्मतारखा चुकलेल्या आहेत। तुम्ही ह्या चुका जर केला नसाल म्हणजे त्या ठिकाणी चुका जर तुमच्या आयासे असतील, काही जणांची नाव अर्धवट आहेत, काही जणांच्या जन्मतारखा अर्धवट आहेत, तर त्यांना आता हप्ता या त्या ठिकाणी मिळणार नाही। त्या ठिकाणी तुम्हाला हप्ता हा सोडला जाणार नाही। त्यानंतर दुसऱ्या प्रकारच्या शेतकऱ्यांना अपात्र केले गेले आहे ते म्हणजे आता मागच्या वर्षापासून म्हणजेच 2024 ते 25 मध्ये उत्पन्नाचे दाखले अनेक शेतकऱ्यांचे चेक केलेत। त्यामध्ये असं आढळून आलं आहे की जवळजवळ त्या ठिकाणी 50 ते 60% शेतकऱ्यांचं उत्पन्न भरमसाठ वाढलंय।
सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलंय की गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांनाच हा हप्ता दिला जातो। त्यामुळे तुमचं जर उत्पन्न जास्त असेल तर तुम्हाला हप्ता आता मिळणार नाही, तसेच तुमची जमीन जास्त असेल तर तुम्हाला हप्ता हा मिळणार नाही। तुमच्या घरामध्ये कोणताही व्यक्ती सरकारी सेवेमध्ये असेल, जसं की कोण तर तुमच्या घरामध्ये तुमचे नातेवाईक वयस्कर लोक पेन्शन घेत असतील किंवा तुमचा तरुण मुलगा आता पोलीसमध्ये भरती झाला असेल किंवा एखाद्या त्या ठिकाणी कलेक्टर ऑफिसमध्ये कोर्टामध्ये जर सरकारी नोकरी करत असेल तर या शेतकऱ्यांच्या घरामध्ये हा लाभ दिला जाणार नाही, कारण सरकारने चेक करून आता या शेतकऱ्यांच्या घरामध्ये जे हप्ते आहेत तर ते बंद करण्यात आले आहेत। तसेच जर तुम्ही इथून पुढे आता घरातील एकापेक्षा जास्त लोकांनी जर लाभ घ्यायचं ठरवलं, म्हणजे 2-3 जणांनी एकाच घरातील त्या ठिकाणी लाभ घेण्याचं ठरवलं तर सर्वांचेच हप्ते बंद करण्यात येतील असं सरकारच्या माध्यमातून मागच्या वेळी सुद्धा सांगितलं होतं। जर तरी पण तुम्ही अर्ज करून डबल हप्ता घेत असाल तर तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून कायमचं वगळण्यात येणार आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून हे नियम आता आले आहेत, त्यामुळे हे नियम तुमच्यासाठी फायद्याचेच आहेत, कारण सरकारचा उद्देश हाच आहे की फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठीच ही योजना आहे, त्यांनाच हा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवावा हा सरकारचा उद्देश आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।